श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जर तुम्हाला खाण्याची आवड आहे, खवय्ये आहात, तर तुम्ही बरोबर चॅनलवर आहेत आणि बरोबर व्हिडिओ बघत आहे. आज आपण बघणार आहोत मॅगी. चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आपण बघूया. आपण मॅगीचे 3 पॅकेट घेतले, फोडून घेतलेले आहे. कांदे, टमाटे, मिरची चिरून घेतलेली आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि आपण सोया सॉस पण घेतलेला आहे. चला कृती करूया. आपण आधी मॅगी छान उकळून घेऊया, जास्त नाही म्हणजे बरोबर उकळून घेऊया आणि बघूया व्यवस्थित होत आहे की नाही. आणि छान उकळून झाली की आपण हिला छान एका चाळणीत काढून ठेवूया आणि त्याच्यात थोडं थंड पाणी घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण कृतीकडे वळूया. छान आपण पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, कांदे चिरून घेतलेले. कांदे तुम्ही कसेही चिरू शकता, उभे आडवे कसेही जसे आवडेल तसे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे मस्त. त्याच्यानंतर आपण कांदे घालूया आणि छान कांदे होऊ देऊया आपण. आणि त्यानंतर काय करणार आहोत की मी तुम्हाला एक मसाला सांगणार आहे, जो आपण मॅगीचा मसाला करतो ना, त्याच्यासोबतच मी तुम्हाला एक अशी मसाल्याची रेसिपी सांगणार आहे आणि ती आपण आता करूया. असं काही नाही, जे आपल्याला मॅगीच्या पाकिटांमध्ये जे मसाले भेटतात ना, जसं जितकी आपण मॅगी घेतलेली आहे तेवढेच आपण ते मसाल्यांचे पाकिटं घेऊया. आता कांदे होऊ देऊया. चला आपण आता त्या मसाल्याची रेसिपी करूया. सो तेवढेच जे मॅगीचे घेतलेत ना, तेवढे आपण एका वाटीमध्ये काढूया. सोबतच आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घ्यायचं आहे. पसारा तो होणारच आहे, मॅगी वगैरे काही करायचं म्हटलं तर ओट्यावर तो पसारा राहतोच, काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं घालूया चिली फ्लेक्स. बघा पूर्ण आपण तिन्ही पॅकेटं रिकामे केलेले आहे आणि त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घातलेले आहे. लहान मुलं असतील तर कमी घाला किंवा नका घालू, पण मग त्यानंतर ओरिगॅनो घातलेले आहे. आणि मी तुम्हाला सांगते, इतकी जबरदस्त टेस्ट लागेल ना यानंतर. थोडं चिली सॉस घातले, लहान मुलं असेल तर बिलकुल नका घालू. त्यानंतर आपण थोडा टोमॅटो सॉस देखील घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. सोया सॉस होता, पण म्हटलं नूडल्स करायच्या वेळेस सोया सॉस छान वाटेल म्हणून बघा असे पिचकोचे पॅकेट्स होते माझ्याकडे, तर मी ते घातले आणि मस्त याला आपण काय करणार आहोत, थोडी साखर घातली सोबतच, कारण पूर्ण टेस्ट बॅलन्स व्हायला हवी. आणि थोडं मीठ पण घालू शकता आपण. आणि त्याच्यानंतर आपण याला छान मिक्स करूया आणि थोडं पाणी घालून आपण याला असं मिक्स करून घेणार आहोत मस्त, बघा अशा प्रकारे. आणि याची छान अशी पेस्ट करून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही या प्रकारे मॅगी केली की बस तुम्ही फॅन होऊन जाणार आहात. अशा प्रकारे बघा कांदे झालेले आहेत आपले, आपण टमाटे घातलेले आहे आणि बघा अशा प्रकारे. आणि मस्त टमाटे पण आपण शिजू देऊया बरोबर. आणि त्याच्यानंतर मग झाली आपली कृती, कारण आपला मसाला रेडी आहे. थोडं मी मीठ घातलं, टमाटे लवकर शिजायला हवे म्हणून. आणि लहानपणाची आठवण आहे. मॅगी म्हणजे आता जरी म्हणतात की मॅगी अनहेल्दी आहे मानते, पण कसं आहे की आपण नाही खाऊ शकत. पण डेली खाल्लं तर ते खूप जास्त अनहेल्दी, आपल्याला म्हणा, आपल्या लहान कोणी पण असेल घरी त्यांना म्हणा, खूप जास्त अनहेल्दी. लहानपणापासून तर आपण हे पदार्थ द्यायलाच नको. पण कसं आहे की एखाद्या वेळेस आपण करूच शकतो. एवढं आपल्या विष तर जातंच आपल्या पोटामध्ये, पण एखाद्या वेळेस तर आपण हे करूच शकतो. आणि आम्ही खूप दिवसांनी करतो, रेग्युलरली तर आम्ही खात नाही, महिना 2 महिन्यांनी. एखाद्या वेळेस तर इच्छा होते खायची. आणि अशा प्रकारे मॅगी म्हणजे मी बनवली होती आणि इतकी मस्त झाली होती, अप्रतिम. तुम्ही पण करून बघा. आणि आपण म्हणजे प्रयत्न करूया की आणखीच काही मॅगीला पर्याय म्हणून काय निवडायचा प्रयत्न करूया. आता मिलेट्स मॅगी पण येते, पण त्याची टेस्ट आणि ही टेस्ट तर टेस्टचा फरक पडतो. असं आहे, आपल्याला जिभेचे खूप चोचले आहे. म्हणजे जर खवय्ये असाल तर होतात नाही का. आणि अशा प्रकारे मॅगी बघा आपली होत आहे. झाले, टमाटर पण झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घातली. आपण त्या मसाल्यामध्ये पण घालू शकतो हळद आणि थोडं तिखट. जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर बिलकुल करू नका. आणि मी म्हणते लहान मुलांना तर द्यायलाच नको मॅगी वगैरे. मॅगी म्हणा, पिझ्झा म्हणा, पण त्यांचं आकर्षण पूर्ण त्याकडे, जसं जसे पाकिटं चमकतात ना तशा प्रकारे. बघा आपण आता तो मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण जी मॅगी झालेली होती आपली, आपण उकळून ठेवलेली होती, ती घालूया यामध्ये आणि याला मिक्स करून घेऊया. आणि टडा, आपली मॅगी रेडी आहे. बघा मॅगी इट्स नॉट अ प्रमोशन व्हिडिओ, पण ठीक आहे. बघा अशा प्रकारे छान आपण मिक्स करून घेऊया. किंवा अशा प्रकारे मिक्स झाला आहे आणि त्याच्यानंतर बस आपली ही मॅगी रेडी आहे. आणि या मॅगीची चव एकदम वेगळी लागेल. तुम्ही करून बघा अशा प्रकारे मॅगी. तुमचे काही सजेशन असेल तर ते पण सांगा. आणि मस्त झालेली होती मॅगी. इट्स रेडी टू डिग इन.
आणि बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि हो, या मॅगी खायला. अशा प्रकारे बघा, मस्त झाली होती आणि इट्स रेडी टू डिग इन आणि मस्त झालेली होती मॅगी. चला हा व्हिडिओ आता इथेच संपवते आणि थँक्यू. श्री स्वामी समर्थ.